श्री स्वामी समर्थ. 19 मार्चला गुरुवारी गुढीपाडवा आहे. मराठी नवीन वर्षाची सुरुवात ही गुढीपाडव्यापासून होत असते आणि यंदा फाल्गुन अमावस्या आणि गुढीपाडवा एकत्र आलेले आहेत. अमावस्या तिथी ही 18 मार्चला बुधवारी सकाळी 8:25 सुरू होणार आहे आणि 19 मार्चला गुरुवारी सकाळी 6:53 संपणार आहे. उदय तिथीनुसार फाल्गुन महिन्याची अमावस्या आणि मराठी वर्षाची शेवटची अमावस्या ही 19 मार्चला असणार आहे आणि याच दिवशी चैत्र महिन्याची शुद्ध प्रतिपदा तिथीसुद्धा असणार आहे. म्हणजेच गुढीपाडवा सुद्धा याच दिवशी आलेला आहे. गुढीपाडवा हा वर्षातून एकदा येत असतो आणि हा दिवस 3.5 मुहूर्तांपैकी एक संपूर्ण शुभमुहूर्त असतो. गुढीपाडव्याच्या दिवशी वाहन खरेदी, घर खरेदी केली जाते. त्याचप्रमाणे छोट्या मोठ्या वस्तूंची खरेदी, मोठे आर्थिक व्यवहार हे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावरती केले जातात. गुढीपाडव्याच्या दिवशी आपण ज्याप्रमाणे काही चांगल्या गोष्टी करतो त्याचप्रमाणे जर या दिवशी आपण काही चुका केल्या किंवा आपल्याकडून या दिवशी काही पदार्थ खाल्ले गेले, काही भाज्या जर आपण घरामध्ये बनवल्या तर त्याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागत असतात. म्हणूनच आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी काही पदार्थ व काही भाज्या चुकूनही खायच्या नाहीत. गुढीपाडवा हा सण चैत्र शुद्ध प्रतिपदेला येत असतो. याच दिवसापासून चैत्र नवरात्र सुद्धा सुरू होते. गुढीपाडव्याच्या दिवशी आपण घरोघरी गुढी सुद्धा उभारत असतो. अशा या गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला काही पदार्थ खायचे नाहीत आणि त्यामध्ये प्रामुख्याने येतो तो म्हणजे मांसाहार. आपण काही पदार्थ खाल्ले तर त्याचा आपल्या आचरणावरती, आपल्या मानसिकतेवरती परिणाम होत असतो. म्हणून गुढीपाडव्याच्या दिवशी मांसाहार चुकूनही करू नये. त्यामध्ये मग मटण आले, चिकन आले, अंडी आले, मासे आले तर कोणत्याही प्रकारचा मांसाहार आपल्याला करायचा नाही. कारण गुढीपाडव्याचा दिवस हा अत्यंत शुभ मानला जातो. त्याचप्रमाणे यंदा या दिवशी फाल्गुन अमावस्या सुद्धा आहे. जर आपण या दिवशी मांसाहार केला तर माता लक्ष्मी नाराज होते आणि आपल्या घरातून आल्यापावली परत जाते. त्यामुळे मांसाहार करायचा नाही. त्याचप्रमाणे आपल्याला जे आपण भाजी बनवतो यामध्ये कांदा लसणाचा वापर करायचा नाही. शास्त्रामध्ये असे म्हटलेले आहे की प्रत्येक खाद्यपदार्थाच्या सेवनाचा माणसाच्या स्वभावावरती, प्रकृतीवरती आणि मानसिकतेवरती परिणाम होत असतो. त्यामुळे गुढीपाडव्याच्या दिवशी आपला आहार आणि आपलं आचरण हे सात्विक असावं असं शास्त्र सांगते. कांदा लसूण हे तामसिक अन्न आहे. आपण जर कांदा लसूण या दिवशी खाल्ला तर यामुळे चिडचिडेपणा, तापटपणा वाढतो. घरामध्ये नकारात्मकता वाढू शकते. म्हणूनच आपल्याला कांदा लसूण खायचा नाही. शास्त्रानुसार धार्मिक विधीसाठी किंवा नैवेद्यासाठी तयार होणाऱ्या जेवणामध्ये कांदा लसणाचा वापर निषिद्ध आहे. त्यामुळे आपण या दिवशी पुरणपोळी करत असतो. जी काही आपण आमटी बनवतो यामध्ये कांदा लसूण वापरू नये. नैवेद्यासाठी जी आपण आमटी बनवणार आहोत तर यामध्ये तरी आपल्याला कांदा लसणाचा जो वापर आहे तर तो कटाक्षाने टाळायचा आहे. तसेच या दिवशी फाल्गुन अमावस्या आहे. त्यामुळे लाल रंगाच्या भाज्या ज्या आहेत तर त्या सुद्धा खायच्या नाहीत. मग यामध्ये लाल भोपळा आला, गाजर आलं किंवा बीट आलं तर हे आपल्याला खायचं नाही. तसेच कंदमुळे ज्या भाज्या जमिनीखाली येतात मग त्यामध्ये बटाटा सुद्धा आला तर हे सुद्धा आपल्याला अमावस्या असल्यामुळे या दिवशी खायचं नाही. बटाटा, रताळी, मुळा तर हे सर्व कंदमुळामध्ये येतं. त्याचप्रमाणे बीट येतं, गाजर येतं. तर आपल्याला या दिवशी कंदमुळे जी आहेत तर ते खाणंसुद्धा टाळायचं आहे. त्याचप्रमाणे स्वयंपाक बनवण्यासाठी जर आपण मोहरीचं तेल वापरत असलो तर या दिवशी मोहरीचे तेल आपल्याला वापरायचं नाही. तसेच आंबट पदार्थ म्हणजे लोणचं असेल तर हे सुद्धा आपल्याला खायचं नाही. फाल्गुन अमावस्या असल्यामुळे आपल्याला ह्या ज्या भाज्या आहेत तर ते खाणंसुद्धा या गुढीपाडव्याच्या दिवशी टाळायचं आहे. याच दिवशी चैत्र नवरात्र जी आहे तर ती सुरू होत असते. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे तर लिंबू जे आहे तर ते खायचं नाही. कारण लिंबू आपल्याला खाण्यासाठी कापावं लागतं आणि नवरात्रीमध्ये आपण लिंबू कापत नाही. त्यामुळे लिंबू जे आहेत तर ते आपल्याला कापणे हे या दिवशी टाळायचं आहे. तसेच इतरांनी दिलेले पदार्थ म्हणजे खास करून जे आपले शत्रू आहेत तर त्यांच्याकडून जर आपल्याला पांढरी मिठाई दिली किंवा त्यांच्याकडून आपल्याला दही भात दिला गेला, पांढऱ्या रंगाचे पदार्थ आपल्याला खाण्यासाठी दिले तर आपल्याला ते खायचे नाहीत. आपण देवाचा नैवेद्य पांढरा असेल तर तो खाऊ शकतो. गुढीपाडव्याला आपण श्रीखंड खाऊ शकतो. फक्त जे आपले शत्रू आहेत म्हणजे ज्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल वाईट भावना आहे तर त्यांच्याकडून आपल्याला पांढऱ्या रंगाच्या वस्तू घेऊन खाणं टाळायचं आहे. कारण अमावस्या तिथी आहे त्यामुळे आपले जे शत्रू आहेत, आपले जे दुश्मन आहेत तर ते आपल्यावरती नकारात्मक क्रिया ह्या पांढऱ्या पदार्थांमार्फत करू शकतात. कारण पांढऱ्या वस्तूंवरती नकारात्मक क्रिया पटकन होतात. त्यामुळे आपल्याला पांढऱ्या रंगाचे पदार्थ इतरांकडून घेऊन खाणे हे आपल्याला टाळायचं आहे. त्याचप्रमाणे इतरांनी जर आपल्याला या दिवशी खाऊचं पान खायला दिलं किंवा लवंग, वेलची हे पदार्थ खायला दिले तर हे सुद्धा आपल्याला खायचे नाहीत.
आपल्याला एखाद्याच्या बॉडी लँग्वेजवरून समजतं की अमुक ही व्यक्ती आहे, हिला आपलं बघवत नाही. तर अशी व्यक्ती जर या दिवशी आपल्याला खाऊचं पान देत असेल किंवा अगदी चहा कॉफीसाठी जरी आग्रह करत असेल, तर या दिवशी फाल्गुन अमावस्या आहे. त्यामुळे आपल्या शत्रूकडून आपल्याला चहा कॉफी घेऊन पिणे तर हे सुद्धा आपल्याला टाळायचं आहे. थोडक्यात काय तर इतरांनी दिलेले पदार्थ खाणे हे आपल्याला या दिवशी वर्ज्य करायचं आहे. त्याचप्रमाणे आपल्याला घरामध्ये सुद्धा लाल रंगाच्या भाज्या असतील किंवा कांदा लसणाचा वापर असेल तर हा वापर आपल्याला या दिवशी कटाक्षाने टाळायचा आहे.